आनंद हा वेगळा आहे या जनता दरबार आणि मकर संक्रांत. नाही, एखादी एक वेगळी भावना असते, आनंद असतो. कारण मला वाटतं आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या पासून एक परंपरा आलेली आहे. संक्रांती असेल, दसऱ्याच्या निमित्तानं अनेक लोक भेटायला त्यांना येत होते. ती परंपरा आपण पुढे सुरू ठेवली. आता सुद्धा आलेल्या जनतेला तिळगुळ देऊन त्यांचे आशीर्वाद घेणं, त्यांच्या शुभेच्छा घेणं, हे तरी त्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. कारण काँग्रेसला अनेक जण सोडतायत, ठाकरेची अनेक जण साथ सोडतायत. नाही, आता मकर संक्रांतीच्या तर मी पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. तिळगुळ ह्या गोड बॉलहीच आता या दिवसाची माहिती आहे. त्यामुळे भविष्यात आता जे काय व्हायचं राजकीय ध्रुवीकरण, संक्रांत कोणाला येणार आहे, अगोदर फार लोकांवर संक्रांत आलेली आहे. मला वाटतं आता रोज नवीन नवीन घटनेची आता आपण वाट पाहूया काय होतं ते. 22 तारखेला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरामध्ये आरती करतायत आणि राष्ट्रपतींना त्यांनी निमंत्रण दिलंय. काय वाटतं या त्यांच्या गोष्टीकडे बघून? असं की हे ज्यांनी आपलं पक्षाचं अस्तित्व गमावलं आहे, त्यांनी आता किती अर्ज केल्या आणि किती मंदिरात जाऊन पाय घातल्या, तर त्याच्यामध्ये त्यांचा तो गैरसमज आहे तो परमेश्वरच दूर करणार आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये वागलात, म्हणजे हिंदुत्वाबद्दल तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा अपशब्द वापरतो आणि तुम्ही त्या इंडियाच्या बैठकीला त्याला मांडीला मान लावून बसता. तुमच्या त्या ठिकाणी त्याचा निषेध करण्याचं तुमच्यामध्ये धाडस नाही आहे. नंतर मधल्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड त्यांनी श्रीरामाच्या बद्दल जे गैरउद्गार काढले, त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाबरोबर तुम्ही त्या बैठकीला जाऊन बसता. तिथे तुम्हाला निषेध करायचा कधी इच्छा झाली नाही. औरंगाबादच्या कबरीवर फुलं वाहून ते उदात्तीकरण केलं जातं. कोणत्या हिंदुत्वाच्या आणि कोणत्या तुम्ही गप्पा मारताय? तुम्ही किती काळ राम मंदिर केला, आता तुम्ही रामाला केव्हा सोडलेलं आहे. आणि उद्याचा काळ या राज्यातली जनता ही तुम्हाला आता पूर्णतः सोडून दिल्याशिवाय राहणार नाही, हे भान तरी आता ठेवण्याची गरज आहे. एकीकडे अनेक जण पक्ष सोडून जाताना दिसत आहेत. खरंच त्यांना न्याय मिळेल का या यात्रेला प्रतिसाद? असे मागची जी यात्रा त्यांनी भारत जोडो काढली, त्याचं काय फलित होतं की जे काही राज्य काँग्रेसच्या ताब्यात होते ते हातातून गेले. आज ते जी मणिपूरची यात्रा जी काढली, मणिपूरपासून आता सुरू केली आहे, त्याचे काय फलित होणार आहे की जे काही राहिले सोडले राज्य काँग्रेसचे ते सुद्धा त्यांच्या हातून निघून जातील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.